हॅलो स्टुडंट्स, इझी मॅथ एम एस सर या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 8वी या वर्गाचं कॉन्ग्रुअन्स ऑफ ट्रायंगल याबद्दल आपण माहिती घेत आहोत. तर फ्रेंड्स, द कॉन्ग्रुअन्स ऑफ ट्रायंगल्स फर्स्ट आर इंट्रोड्यूस टू द व्हॉट इज द ट्रायंगल्स. या ठिकाणी लक्षात घ्या, आपण कॉन्ग्रुअन्स ऑफ ट्रायंगल शिकवण्याच्या आधी आपण बेसिक काय घेऊ, त्रिकोण म्हणजे काय, त्रिकोणाचे घटक कोणते आहे आणि त्रिकोणाचा काय गुणधर्म कोणता हे आपण आधी सुरुवातीला घेऊया. नंतर आपण आपला जो महत्वाचा मुद्दा आहे त्या मुद्द्याकडे आपण वळू या. फर्स्ट, हिअर द ट्रायंगल that is triangle ABC, triangle A, B and C, triangle ABC. The elements of triangle. First point, elements of triangle. याला आपण त्रिकोणाचे घटक म्हणतो. काय म्हणतो? त्रिकोणाचे घटक. लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो, त्रिकोणाचे घटक. त्रिकोण कसं तयार होतो? या ठिकाणी समजा या ठिकाणी कोणता ए, बी आणि सी हा बिंदू आहे. लक्षात घ्या, कोणता? या ठिकाणी पॉइंट ए, पॉइंट कोणता? बी, आणि या ठिकाणी पॉइंट कोणता आहे? सी आहे. लक्ष द्या इकडं, पॉइंट ए, बी अँड सी इज द नॉन कॉर्नर पॉइंट. लक्षात घ्या, म्हणजे पॉइंट ए, बी आणि सी कसे आहेत? नयक रेषे बिंदू आहे. तीन नयक रेषे बिंदूंचा संच. लक्षात द्या इकडं, तीन नयक रेषे बिंदूंचा संच ज्यावेळेस तयार होतो त्यावेळेस आपण त्याला काय होतो? त्रिकोण तयार होतो. आता या ठिकाणी लक्षात घ्या, पॉइंट ए आणि बी आपण काय करू? छेदून घेऊया, किंवा या ठिकाणी काय करू? एक रेषा काढलेली आहे. बी आणि सी पण ही काय काढली? रेषा काढलेली आहे. समजलं? आणि ए आणि सी पण ही काय काढली? रेषा तयार काढलेली आहे. तर अशा प्रकारे काय झाला? हा त्रिकोण तयार झालेला आहे. द हॉटेस्ट पॉइंट ए, बी अँड सी, दॅट इज द नॉन कॉर्नर पॉइंट. लक्षात घ्या, हे तीन नयक रेषे बिंदूचा संच, म्हणजे याला आपण काय म्हणतो? लक्षात घ्या, त्रिकोण असे म्हणतो. इट इज कॉल्ड ट्रायंगल. अंडरस्टँड? ट्रायंगल. In this triangle, there has a three sides. Point number 1, the elements. त्याचे घटक कोणते? Three sides. Three side म्हणजे तीन बाजू. किती बाजू? तीन बाजू. नंबर 2, तीन बाजू. यामध्ये कोणते? साइड ए बी, साइड बी सी अँड साइड कोणती? ए सी. 1, 2 and 3. Three sides. Understand? And number 3, three angle. म्हणजे काय? तीन कोण. कोणते कोण? या ठिकाणी कोण आहेत? अँगल ए, अँगल बी अँड अँगल सी. लुक हिअर, अँगल ए, बी अँड सी हे तीन कोण आहे. आणि तीन कोणते? हॉटेस्ट पॉइंट. नंबर तिसरा पॉइंट आहे 3 व्हर्टेक्स पॉइंट्स. याला आपण तीन शिरोबिंदू असे म्हणतो. तीन शिरोबिंदू. समजलं? तीन शिरोबिंदू कोणते आहेत? ए, बी आणि सी. अशा प्रकारे त्रिकोण तयार करण्यासाठी या तीन घटकाची काय असते? आवश्यकता असते. तरच या ठिकाणी काय होतो? त्रिकोण तयार होतो. समजलं? दुसरा महत्वाचा आहे की या त्रिकोणाचा गुणधर्म काय. याच नव्हे, त्रिकोण कुठलाही त्रिकोण तुम्ही घेतला तर त्या त्रिकोणाचा काय असतो? गुणधर्म असतो. इट इज कॉल्ड द प्रॉपर्टी. आता प्रत्येकाची प्रॉपर्टी असते. फॉर एक्झाम्पल, साखर आपण घेतली, शुगर घेतली, त्याची प्रॉपर्टी काय? ती कशी आहे? स्वीट आहे, गोड आहे. तशाच प्रकारचं लक्षात घ्या, प्रत्येक आहे. आता आयत म्हणलं की आयताची आपण प्रॉपर्टी घेतली आहे. सपोज आयत, दॅट इज अ ट्रायंगल. A, B and C and D.
The triangle ABC, the property of triangle, that is the opposite side, these sides and these sides is the equal. It is called the property of the rectangles. Understand? These sides and these sides. In कशामध्ये? In a rectangle. आयतामध्ये लक्षात घ्या, आयतामध्ये आयताचा गुणधर्म आहे की त्याच्या समोरासमोरील बाजू कशा एकरूप असतात. तशाच प्रकारचा लक्षात घ्या, हा जो त्रिकोण आहे, त्रिकोणाचा गुणधर्म एकच आहे की सम ऑफ द थ्री एंगल्स. यस, दॅट इज प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल. Sum of three angle is 180 degree. लक्षात घ्या, काय काय सांगतो, त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती असते या ठिकाणी 180 अंश असते. याला आपण द प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल असे म्हणतो. यामध्ये दुसरा महत्वाचा पॉइंट आहे, सपोज हा अँगल तुम्हाला दिलेला आहे, हा अँगल किती आहे समजा या ठिकाणी 80 डिग्री आहे, समजलं. या ठिकाणी किती डिग्री आहे, 60 डिग्री दिलेला आहे. तर आपल्या लक्षात घ्या, अँगल सी चं माप काढता येऊ शकतं युजिंग द प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल, दॅट इज ट्रायंगल ABC इज इक्वल टू अँगल A प्लस अँगल B प्लस अँगल C. आता याचं प्रॉपर्टी किती, 180 अंश असतं, समजलं. तर अँगल ए चं माप दिलेलं आहे, ए चं माप किती 80 प्लस बी चं माप किती 60 प्लस सी चं माप यू फाइंड आपल्याला काढायचं आहे. तर यांची बेरीज किती 180 इज इक्वल टू 68 झाले 140 प्लस अँगल सी. मग देयरफॉर अँगल सी इज इक्वल टू 180 मायनस 140. मग अँगल सी इज इक्वल टू 40 डिग्री. अशा प्रकारे अँगल सी च आपल्याला काय करता येतं, माप काढता येऊ शकतं. हे आपण कधी क्लास 7 मध्ये शिकलेलो आहोत. कधी क्लास 7 मध्ये आपण काय शिकलेलो आहोत. याला आपण त्रिकोणाचा गुणधर्म किंवा त्रिकोणाचे काय एलिमेंट्स घटक आणि रेक्टँगल बद्दल आपण माहिती 7वी या वर्गामध्ये घेतलेलं आहे. तर हे बेसिक आपल्याला माहिती झालेली आहे. जस्ट गिव्ह टू द इम्पॉर्टंट पॉइंट्स, दॅट इज कॉन्ग्रुएन्स ऑफ ट्रायंगल. समजलं विद्यार्थी मित्रांनो, त्रिकोण समजला, त्रिकोणाचे घटक किती असतात, त्रिकोणाचा गुणधर्म काय. समजा त्रिकोणाचे 2 कोण दिलेले आहेत, तर तुम्हाला तिसरा कोण कशा प्रकारे काढता येऊ शकतं. आणि या ठिकाणी तुम्हाला द प्रॉपर्टी ऑफ रेक्टँगल आपण घेतलेलो आहे. तर या ठिकाणी आपण महत्वाच्या मुद्द्याकडे येऊया. इन दिस फिगर्स, that is 8th standard students, that is a very important chapter in the 8th standard, that is the congruence of triangles. लक्ष द्या इकडं, कॉन्ग्रुएन्स म्हणजे काय, एकरूप असणे. लक्षात घ्या, एकरूप म्हणजे काय, समजा तुम्हाला या ठिकाणी लक्षात घ्या, सेगमेंट AB आहे, सेगमेंट AB is equal to 8.5 सेंटीमीटर. अंडरस्टँड. अँड सेगमेंट कोणता आहे या ठिकाणी, PQ आहे, हा पण किती 8.5 सेंटीमीटर आहे. सपोज दॅट इज A and B 8.5 centimeters and this segment that is P and Q that is also 8.5 centimeters. आता या ठिकाणी दोन्ही रेषाखंडाची लांबी किती आहे, समान आहे, म्हणजे सारखीच आहे. म्हणजेच काय, सेगमेंट AB आहे किंवा सेगमेंट PQ आहे, हे दोन्ही रेषाखंड कसे एकरूप आहेत, ज्यांची लांबी सारखी, ज्यांचे मापे सारखे. जसं ट्रेसिंग पेपर आपण आकृती काढलेली आहे, जशाच तशी त्यावेळेस काय होते, त्याच्यावर ते फिक्स होते, त्याला आपण काय म्हणतो, कॉन्ग्रुएन्स किंवा त्याला एकरूप असे म्हणतो. या ठिकाणी आपण गणिती भाषेमध्ये याला कसं राहायचं, सेगमेंट AB is concurrent segment PQ. Understand? As it is, this property also used here. अशाच प्रकारे आपल्याला काय त्रिकोणाची एकरूपता आपल्याला शिकायची आहे. तर या ठिकाणी लक्षात घ्या,
या आकृतीवरून आपल्याला काय करायचं आहे, खालील प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. लक्षात घ्या. दॅट इज राईट द आन्सर टू द फॉलोइंग क्वेश्चन्स. लक्षात घ्या. या आकृतीवरून आपल्याला काय करायचे आहे, प्रश्न दिलेले आहे, प्रश्नाची उत्तर द्यायची आहे. हा ट्रायंगल काढलेला आहे, कोणता DE आणि कोणता F काढलेला आहे. बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 1, विच इज द अँगल अपोजिट टू द साइड DE. लक्षात घ्या. काय सांगितलं, साइड D. लक्षात घ्या, ही साइड दिलेली आहे. कोणती साइड, DE. या साइडचा लक्षात घ्या, साइड विच इज द अँगल अपोजिट टू द साइड DE. ह्या बाजूची विरुद्ध कोण कोणता आहे. लक्षात, अपोजिट कोण कोणता आहे. तर या ठिकाणी लक्षात घ्या, अपोजिट कोणता आहे, अँगल. लक्षात घ्या, ही बाजू आहे, त्याच्या समोरचा म्हणजे अपोजिट कोणता आहे, अँगल F. कोणता आहे, अँगल F. समजलं. दुसरा क्वेश्चन आहे, विच इज द साइड अपोजिट टू अँगल E. आता लक्षात घ्या, अँगल कोणता E आहे, याची कोण हा E आहे, ह्याच्या समोरची बाजू लक्षात घ्या. कोणती, बघा ही बाजू, याच्या समोरची म्हणजे कोणती बाजू, या ठिकाणी साइड सांगितली आहे. अपोजिट साइड्स म्हणजे काय, विरुद्ध बाजू. विरुद्ध बाजू कोणती आहे, हा कोण आहे, त्याच्या समोर कोणते आहे, DF. साइड DF. साइड DF. अंडरस्टँड. क्वेश्चन नंबर 3, which angle the included by side DE and side DF. लक्षात घ्या, काय सांगितलं, साइड DE आणि साइड DF आहे. या दोन बाजूनी व्हॉट इज द इन्क्लूड म्हणजे काय करणे, इन्क्लूड म्हणजे काय करणे, समाविष्ट करणे. म्हणजे ह्या दोन बाजू, कोणती, D ही एक बाजू आहे आणि कोणती, DF. कोणती, DF ही एक बाजू आहे. या बाजूने कोणता कोण समाविष्ट केलेला आहे, इन्क्लूड बाय विच अँगल, कोणता कोण, कोणते, DE अँड DF. कोणता कोण आहे, हा अँगल D. अँगल D. अंडरस्टँड. क्वेश्चन नंबर 4, विच साइड इज इन्क्लूड बाय अँगल E अँड अँगल F. E अँगल कोणता, लक्षात घ्या, यामध्ये सांगितलं विच साइड कोणती बाजू आहे की ज्याने काय, अँगल E आणि अँगल F. कोण कोणता, E आणि कोण कोणता, F. या दोन कोणाने कोणती बाजू समाविष्ट केलेली आहे. या ठिकाणी अँगल E आहे, हा एक E आहे आणि हा कोणता, F आहे. कोणती बाजू समाविष्ट केलेली या ठिकाणी, EF. कोणती, साइड EF. अंडरस्टँड. सेकंड पॉइंट, the state the angles adjacent to the side DE. लक्षात घ्या, साइड कोणता आहे, DE. DE ने या ठिकाणी काय केलेले, स्टेट द अँगल्स ऍडजसेंट साइड DE. कोणता कोण, स्टेट द अँगल ऍडजसेंट. ऍडजसेंट लगतचे कोण कोणते केले, DE ने. लक्षात घ्या, कोणता D आणि कोणता E ने केलेले. कोणते कोण केलेले, अँगल E आणि कोणता अँगल D. अँगल E अँड अँगल D. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी त्रिकोणाची एकरूपता म्हणजे काय या ठिकाणी आपण शिकलेलो आहोत. त्यामध्ये सर्वात महत्वाचं आहे की ज्यावेळेस, लक्षात घ्या, दोन त्रिकोण असतात. लक्षात घ्या, पुढे आपल्याला शिकायचंच आहे नेक्स्ट लेक्चर मध्ये कॉन्करन्स ऑफ ट्रायंगल. सेकंड पॉइंट आहे कॉन्करन्स ऑफ ट्रायंगल. कॉन्करन्स ऑफ ट्रायंगल. उद्याच्या लेक्चर मध्ये आपण याबद्दल सविस्तर माहिती घेऊया. ठीक आहे, ओके. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, रोज रोज व्हिडिओ येत राहतीलच. तर आपल्याला जे नवीन विद्यार्थी आहे व्हिडिओ युट्यूबला चॅनलला आपल्या, तर त्या नवीन विद्यार्थ्यांनी काय करा, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. आपण आपल्या इतर मित्रांना पण काय करा, व्हिडिओ काय करा, शेअर करा. धन्यवाद.